नमस्कार. माझ्या चॅनलला तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर स्वामी पूजन या चॅनलवर मी तुमच्यासाठी प्रेरणादायी कथा, साध्या जीवन टिप्स आणि स्वामी समर्थांच्या शिकवणी आणते. चला चला तर मग एकत्र या आणि या प्रवासाचा भाग व्हा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी शेवटी एक खास संदेश, काही महत्त्वाची सूचना आणि पुढील योजना सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्हाला नक्की प्रेरणा मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थांच्या आयुष्यात मकर संक्रांतीनंतर मे महिन्याचा काळ खूप विशेष मानला जातो. विशेषतः या काळात त्यांचे आध्यात्मिक प्रवास अधिक गहन होत गेले. त्यांना अनेक शिष्यांचा सहवास लाभला. अनेक लोकांना त्यांचे मार्गदर्शन मिळाले. तुम्हाला कुठल्या विशिष्ट पैलूंची माहिती हवी? स्वामी समर्थांची पूजा मे महिन्यात खूप खास मानली जाते. साधारणपणे रोज सकाळी स्वामी समर्थांना अभंग, मंत्रजप आणि शुद्ध मनाने प्रार्थना करतात. स्वामींचा मूळ आराधना, मंत्राचा जप, दीपदान आणि फुलांचे अर्पण यांचा समावेश होतो. तुम्ही विशिष्ट दिवशी म्हणजे गुरुवार किंवा श्रीरामनवमी सारख्या शुभ दिवसावर आणखी विशेष पूजा करू शकता. विशेष पूजा विधीसाठी तुम्ही प्रथम स्वच्छतेला प्राधान्य द्या. एक स्वच्छ जागा निवडा. स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती उजव्या बाजूला ठेवा. त्यानंतर सकाळी अभंग वाचा, मंत्र जप करा. उदाहरणार्थ, मी तुझ्या पाठीशी आहे किंवा स्वामी समर्थ असे मंत्र म्हणा आणि अगदी शांत मनाने प्रार्थना करा. शेवटी फुलं अर्पण करा, दिवा लावा. त्यानंतर काही क्षण ध्यानात जा, ज्याने तुमच्या मनाला स्थिरता आणि शांती मिळेल. मन स्थिर आणि शांत करण्यासाठी तुम्ही स्वामी समर्थांच्या नावाचा जप करत करत साधे श्वासाचे ध्यान करू शकता. तुम्ही एका शांत जागेत बसून डोळे बंद करून फक्त श्वास घेणे आणि सोडणे यावर लक्ष केंद्रित करू शकता. मनात येणाऱ्या विचारांना सहज जाणवू द्या, पण त्यांच्यावर पकड न ठेवता श्वासावर लक्ष ठेवत राहा. काही मिनिटे अशी शांतपणे बसल्याने मन खूप स्थिर होते. स्वामी समर्थांनी जीवनात नेहमीच शांती, धैर्य आणि श्रद्धेचा पाठपुरावा करायला शिकवलं आहे. त्यांचा मुख्य उपदेश म्हणजे जीवनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकतेने उभे राहा. त्यांनी म्हटलं की मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द म्हणजे स्वामी आपल्याला सदैव साथ देतील, म्हणून विश्वास ठेवा आणि धैर्याने जीवनाचा प्रवास करा. खरं तर स्वामी समर्थांच्या उपदेशानुसार आपल्याला खूप साधं पण ठाम प्रयत्न करायचे आहेत. पहिलं, धैर्य ठेवून अडचणींना सामोरं जा. दुसरं, रोज प्रार्थना करा आणि ध्यानाच्या माध्यमातून मन शांत ठेवा. आणि तिसरं, स्वामींच्या शिकवणींना आपल्या दैनंदिन जीवनात उतारा. म्हणजेच प्रत्येक कृतीत सकारात्मकता, प्रेम आणि धैर्य ठेवणं. पूजा झाल्यानंतर तुम्ही दिवा लावून स्वच्छ हातांनी स्वामींच्या प्रतिमेचे किंवा मूर्तीचे ध्यान करा. त्यानंतर तुमच्या मनातील भावना स्वामींना अर्पण करा. कृतज्ञता, भक्ती आणि तुम्हाला घडवायच्या असलेल्या ध्येयासाठी. आणि मग रोजच्या जीवनातही तुम्ही त्यांची
शिकवण लक्षात ठेवत त्यांचे ध्येयाचे पालन करत राहा. दिवा लावणं खूप महत्त्वाचं आहे. तो स्वामींच्या प्रकाशाचा प्रतीक आहे आणि तुमच्या पूजा वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा आणते. त्यामुळे तुमचं मन स्थिर होतं आणि तुम्हाला स्वामींच्या कृपेची सतत जाणीव होत राहते. मे महिन्यात विशेषतः स्वामी समर्थांची पूजा केल्याने आध्यात्मिक प्रगतीला वेग येतो आणि तुमच्या मनाला स्थिरता, शांतता आणि धैर्य मिळतं. तुम्हाला जीवनातल्या अडचणींना तटस्थपणे सामोरं जाण्याची शक्ती मिळते आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या ध्येयाकडे तुम्हाला निश्चित प्रगती होईल. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आभार. पुन्हा एकदा भेटूया आणि नवीन प्रेरणादायी विषयांसाठी तयार रहा. स्वामी समर्थांच्या कृपेने आपलं जीवन उज्ज्वल होवो. पुन्हा भेटूया स्वामींच्या आशीर्वादाने. तुम्ही बरोबर आलात. धन्यवाद आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.